लाडकी बहीण योजनेचा मोठा खुलासा. ई-केवायसी असूनही पैसे का अडकले? सरकारने सुरू केली फील्ड पडताळणी. लाडक्या बहिणींनो, ही बातमी शेवटपर्यंत नक्की ऐका. महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक योजना आहे. मात्र सध्या या योजनेत ई-केवायसी पूर्ण करूनही अनेक महिलांना 1,500 रुपयांचा हप्ता मिळालेला नाही, अशी गंभीर बाब समोर आली आहे. नेमकी अडचण काय आहे? फील्ड लेवल पडताळणी म्हणजे काय? तक्रारी वाढल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय. लाभार्थी महिलांनी काय करावे? पैसे कधी मिळणार? हे सर्व टप्प्याटप्प्याने पूर्ण व्यवस्थित प्रकारे माहिती देणार आहे लाडक्या बहिणीसाठी. नेमकी अडचण काय आहे? अनेक महिलांनी आधार बँक लिंकिंग आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. तरीही काही लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. काही ठिकाणी चुकीचा डेटा, अपूर्ण माहिती, तांत्रिक त्रुटी यामुळे लाभ अडकला आहे. तक्रारी वाढल्यानंतर सरकारचा मोठा निर्णय. या वाढत्या तक्रारींची दखल घेत महिला व बाल विकास विभागाने फील्ड लेवल पडताळणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पडताळणीसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मदत घेतली जात आहे. प्रत्यक्ष लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन किंवा गाव पातळीवर माहिती तपासली जात आहे. आधार कार्ड, बँक खाते, रेशन कार्ड आणि ई-केवायसी स्थितीची खातरजमा केली जात आहे. फील्ड लेवल पडताळणी म्हणजे काय? फक्त ऑनलाईन माहितीवर अवलंबून न राहता लाभार्थी महिला खरी आहे का? कागदपत्रे योग्य आहेत का? ई-केवायसी योग्य प्रकारे अपडेट झाली आहे का? बँक खाते सक्रिय आहे का? या सर्व बाबी प्रत्यक्ष तपासून अहवाल तयार केला जात आहे. पैसे कधी मिळणार? ज्या महिलांची माहिती योग्य आढळेल आणि फक्त तांत्रिक कारणामुळे पैसे अडकले असतील, अशा महिलांना प्रलंबित हप्त्याचा लाभ लवकरच मिळणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. लाभार्थी महिलांनी काय करावे? तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधा. आधार, बँक पासबुक, रेशन कार्ड जवळ ठेवा. ई-केवायसी स्थितीची खात्री करून घ्या. नाव, बँक खाते किंवा आधारमध्ये चूक असल्यास त्वरित दुरुस्ती करा. लक्षात ठेवा, ई-केवायसी केली म्हणजे लगेच पैसे मिळतीलच असे नाही. माहिती योग्य आणि पडताळणी पूर्ण असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी फॉलो व सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा.